वंशाचा दिवा म्हणून मुला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले तरी आजच्या युगात मुलगी कुठेही मागे नाही हे ज्याला मुलगी आहे त्या मातापिताने दाखवून दिले आहे। आज मुलीलाही मुलापेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाल्याने मुलीच्या आईबाबांना सन्मान मिळावा हाच उद्देश घेऊन डॉक्टर सेव्ह फाउंडेशन तुमसरच्या वतीने जागतिक दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 सप्टेंबरला राजाराम लॉन येथे आयोजित लेक लाडकी आईबाबांची कार्यक्रमाअंतर्गत 1 किंवा 2 मुली असलेल्या मातापितांचा सन्मान सोहळा हे डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले। मुलगी ही वडिलांची लाडकी असते हे सर्वश्रुत मत आहे। मुलीची प्रत्येक इच्छा वडील पूर्ण करतात। मुलीचे एक अनोखे भाविक नाते वडिलांसोबत असते। आई तर तिची मैत्रीणच असते यात तीळ मात्र शंका नाही। शासन स्तरावरही बेटी बचाव बेटी पढाव तसेच माझी मुलगी माझा अभिमान यासारखे अनेक कार्यक्रम राबविले जातात। मुलगा व मुलगी हे जरी सारखेच असले तरी समाजात मात्र आजही मुलाला प्राधान्य देण्यात येते। मुलगी ही दोन्ही घरांचा अभिमान नक्कीच आहे। तिला समाजात मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात एकूण 46 मुलींच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदविला। लेकींच्या आईबाबांना प्रोत्साहित करण्यासाठी नागपूर येथील प्रसिद्ध समाजसेविका यशोदा खरे, सेवा सदन विद्यालयाच्या प्राचार्य रेखा दंडिगे व फर्स्ट फिमेल आयरन मॅन डॉक्टर सुनीता धोटे तसेच मिसेस युनिव्हर्स 2020 चायना डॉक्टर रिचा झरारिया, तुमसरचे तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, रंजिता राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन केले। दरम्यान लेकी व त्यांच्या कुटुंबियांचे मनोरंजनाकरिता विजया चोपकर कृत जीवनाची व्यथा पथनाट्याचे आयोजन करण्यात आले। त्याचबरोबर ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमादरम्यान लेकीच्या आईबाबांना स्मृतिचिन्ह व पुष्प उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अनिल गबने यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनिल कारेमोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संयोजक अनिल निखाडे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोशन रामटेके, योगेश रंगवानी, विजया चोपकर, बाळा पडोळे, मनीष कुकडे, सचिन मानापुरे, राजेश पडोळे, संजय बाबरे, दीपक धुर्वे, चंद्रशेखर पडोळे, कृष्णा डोडस, नितीन बिसेन आदीने प्रयत्न केले।